चं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे देवयानी वरसकर. आज आपण एक सुंदर असा विषय घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासमोर येत आहोत. आज आहे जागतिक स्तनपान दिवस. लेकुराचे हित जाणे माहुलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या रचनेप्रमाणे एका माऊलीचं अंतरंग असते. याचा अर्थ असा आहे की घार कितीही उंच आभाळामध्ये उडत असली तरी तिचं लक्ष हे तिच्या पिल्लांकडे असते. त्याचप्रमाणे आई ही कुठल्याही नफ्या तोट्याचा विचार करून आपल्या बाळावरती निर्व्याज असं प्रेम करत असते. मग ते 9 महिने तो गर्भ उदरामध्ये वाढवताना असेना किंवा ते बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याचं पालनपोषण आणि संगोपन का असेना, आईचं दूध हे त्या मुलासाठी अमृतासमान असते. कुठलंही बूस्ट, कुठलंही हॉर्लिक्स किंवा कुठलंही बाहेरचं ॲडिटिव्ह न घालता हे दूध त्या बाळाचं संगोपन आणि त्याचं पालनपोषण करत असते. किमान 6 महिन्यापर्यंत आईचं दूध हे बाळाला जेव्हा दिलं जाते तेव्हा अत्यंत सुंदररित्या त्या बाळाची वाढ होत असते आणि पुढचं सगळं जे काही त्याचं आयुष्य आहे ते जगण्यासाठी तो समर्थ होत असतो. एकूणच या दिवसाबद्दल आणि स्तनपानाचं महत्त्व काय आहे, स्तनपान का उपयुक्त आहे, काय आहे त्याचे फायदे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विशाखा श्रीपाद पाटील यांना. पाटील मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर पाटील यांचं शिक्षण मराठवाड्यातील वसमत येथे झालेलं आहे. प्राथमिक शिक्षण त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण तेथे झालेलं आहे. त्याचप्रमाणे नांदेड वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आपलं MBBS आणि MDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली 18 वर्ष त्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. पाटील मॅडम, आज जागतिक स्तनपान दिवस आहे. एकूणच स्तनपानाचं महत्त्व एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही जाणताच, परंतु एक जागतिक स्तनपान दिनानिमित्त मला आपल्याकडून पहिल्यांदाच हे जाणून घ्यायला आवडेल की स्तनपानाचं महत्त्व काय आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो आणि बाळाला दूध पाजणं हा तिचा परमोच्च आनंदाचा क्षण असतो. स्तनपानाचं महत्त्व हे अतिशय निर्विवाद आहे. स्तनपानामध्ये आईला पण फायदा होतो, बाळाला पण फायदा होतो, दोघांना पण फायदा होतो आणि स्तनपान हे बाळासाठी सगळ्यात उत्तम असं पोषण आहे. जेव्हा बाळ जन्मतं त्याचं अंदाजे वजन बाळाचं साधारणतः 2.5 ते 3 किलोच्या आसपास असतं आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षाच्या काळात जी बाळाची ग्रोथ होते ही सगळ्यात जास्त वाढ होणारा टप्पा आहे बाळाच्या आयुष्यामध्ये. पहिल्या 5 महिन्यामध्ये जन्मतः बाळाचं जेवढं वजन असतं त्याच्या साधारणतः दुप्पट वजन बाळाचं वाढतं पहिल्या 5 महिन्यात आणि नंतरच्या पुढच्या 7 महिन्यांमध्ये मग ते तिप्पट वजन होतं. यावरून आपण कल्पना करू शकतो की बाळाला किती जास्त प्रमाणात पोषण मूल्यांची आवश्यकता असते आणि हे सर्व पोषण मूल्य पहिल्या 6 महिन्याच्या काळामध्ये फक्त आणि फक्त आईच्या दुधातूनच पूर्ण होऊ शकतं. आपण दुसरं कुठलंही आर्टिफिशियल फिडिंग किंवा कुठलंही टॉप फिडिंग किंवा गाईचं दूध ह्या कशानेच आपण त्याची उणीव भरून काढू शकत नाही, कारण त्याचं कॉम्पोजिशनच निसर्गानेच असं तयार केलेलं असतं की ते बाळासाठी सर्वोत्तम असतं. त्यामधलं पाण्याचं प्रमाण, त्यामधलं प्रोटीन्सचं प्रमाण, त्यामधलं फॅट्सचं प्रमाण हे बाळासाठी जे अगदी आयडियल आहे, बाळाच्या आरोग्यासाठी, बाळाच्या आतड्यांसाठी असं असतं. ते इतक्या इझिली उपलब्ध असतं, म्हणजे आईला जेव्हा वाटतं तेव्हा ती बाळाला देऊ शकते. त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा वेगळा पैसा खर्च करावा लागत नाही ना, त्याला आपल्याला विकत आणावं लागतं किंवा त्याला निर्जंतुक करावं लागतं, बॉईल करायची गरज नाही पडत. जेव्हा हवं तेव्हा ते उपलब्ध असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कंटॅमिनेशन व्हायची भीती नसते. बाळाला होणारे फायदेसुद्धा त्याचे अनेक आहेत. जसं की सुरुवातीचं जे चीक असतो बाळाला जो मिळतो ज्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो, ह्यामध्ये निसर्गतःच येणाऱ्या अँटीबॉडीज असतात ज्या बाळाच्या प्रतिकारशक्तीसाठी किंवा त्याला भविष्यामध्ये इतर काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून अत्यंत आवश्यक असतात. हा जो चीक असतो किंवा हा जो कोलोस्ट्रम असतो हा पहिल्या 2 दिवसामध्ये असतो. तो येणारा चिकट स्त्राव बाळाला खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर जे दूध येतं त्यामध्ये सुद्धा बाळाला आवश्यक असे घटक असतात. बाळाला जर आईने नुसतं दूध पाजलं तर बाळाला भविष्यामध्ये होणारे रिकेट्स म्हणा किंवा आतड्यांचे आजार म्हणा किंवा श्वसन संस्थेचे आजार ह्यांचं प्रमाण अतिशय कमी असतं.
जे मूल आईचं दूध पितात त्यांच्यामध्ये आई आणि बाळामध्ये एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग निर्माण होतं. जे फक्त आईचं दूध पिणारे मुलं असतात 6 महिन्यांपर्यंत त्यांचा इंटेलिजंट कोशंटसुद्धा बाकीच्या मुलांच्यापेक्षा जास्त असतो असं आढळून आलेलं आहे. अशा मुलांना संडासच्या तक्रारी कमी असतात, त्यांची शी मऊ आणि साफ असते. त्यानंतर ह्या मुलांना भविष्यामध्ये ओबेसिटी किंवा टाईप 1 आणि टाईप 2 प्रकारचे डायबिटीस होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. आईलासुद्धा ह्या ब्रेस्ट फिडिंगमुळं अतिशय फायदे होतात. आपण असं सगळ्याच मातांना सांगतो की जन्मल्याबरोबर बाळाला स्तनपानाला द्यावं. म्हणजे बाळ जन्मल्याबरोबर आईने बाळाला अगदी 15 मिनिटाच्या आत छातीला धरायला पाहिजे किंवा स्तनपान द्यायला सुरुवात करायला पाहिजे. त्याचा इमिजिएट फायदा आईला असा होतो की आईला जे ब्लिडिंग होतं डिलिव्हरीनंतर त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. म्हणजे बाळ दूध ओढत असेल आईच्या छातीवरचं तर आईला होणारं ब्लिडिंगचं प्रमाण हे कमी होतं. त्यानंतर नंतरच्या काळामध्ये जे युट्रसचं इन्व्होल्युशन म्हणतो आपण किंवा गर्भपिशवीचा आकार जो नॉर्मल व्हायला मदत होते ते आई बाळाला स्तनपान करत असेल तर ते लवकर गर्भपिशवीचा आकार नॉर्मलला येतो. त्यानंतर आईला होणारे इमोशनल फायदे, स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. त्यानंतर आईचं जे वाढलेलं वजन असतं प्रेग्नन्सीमध्ये ते स्तनपानामुळे नॉर्मलला यायला पुढच्या 6 महिन्याच्या काळामध्ये मदत होते. दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की ज्या बायका निव्वळ स्तनपान करतात त्यांच्यामध्ये जवळपास 6 महिन्यापर्यंत पाळी येत नाही किंवा पुष्कळदा ह्या 6 महिन्यांच्या काळामध्ये आपण नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणून या 6 महिन्यांमध्ये बघू शकतो. म्हणजे गर्भधारणा व्हायची शक्यता ह्या 6 महिन्यांमध्ये खूप कमी असते. त्यामुळे ह्या 6 महिन्यात तिला वेगळं काही इतर कॉन्ट्रासेप्शन वापरायची गरज नाही. अशा प्रकारचे अनेक फायदे आईला आणि बाळाला होतात स्तनपानामुळे. बापरे, डॉक्टर पाटील यांनी हे जे काही स्तनपानाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे त्यावरून म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की आईचं दूध की ज्याला फार अगदी म्हणजे जे आईच्या अंतःकरणापासून आलेलं असते आणि बाळाचं केवळ जन्मल्यानंतरच नाही तर पुढे भविष्यामध्ये होणाऱ्या रोगांपासून त्याला वाचवण्यासाठी सुद्धा ते किती महत्त्वाचं असते. किती निसर्गाने किती सुंदर अशी रचना केलेली आहे मानवी शरीराची की जन्मलेल्या बाळाला हे जे जर दूध दिलं तर त्याचं भविष्यात म्हणजे आपण जसं म्हणाला तसं की डायबिटीससारख्या रोगांपासून किंवा इतर काही होणारे छोटे मोठे जे काही रोग आहेत त्यांच्यापासून त्यांचं रक्षण हे दूध करू शकते. खरंच म्हणजे असं म्हणावे लागेल या ठिकाणी की देवाची लीला खूपच अगाध आहे. म्हणजे निसर्ग हा खरंच फार मोठा निर्माता आहे. एकूणच मॅडम आपण आता सांगितलं स्तनपानाचे महत्त्व काय आहे हे तुम्ही सांगितलं, परंतु यासाठी म्हणजे त्या स्तनपान करण्याने आईला आणि मुलाला किती फायदा होतो त्याचंही आपण फार चांगलं विवेचन केलं. परंतु एकूणच हे स्तनपान करण्यासाठी किंवा मुलाला दूध देण्यासाठी आईचं शरीर जेव्हा ती प्रेग्नंट असते त्यावेळेस कसं शरीर तयार होत असते आणि कसं तिच्या ह्याच्यामध्ये चेंजेस होत असतात? प्रेग्नन्सी राहिल्यापासूनच शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. जसं गर्भाशयामध्ये बदल होतात त्याचप्रमाणे स्तनांमध्ये पण बदल व्हायला सुरुवात होतात. स्तनांचा आकार वाढायला लागतो. स्तनांमध्ये ज्या अल्व्हेओलाई असतात किंवा दुधाच्या ग्रंथी असतात त्यांचाही आकार वाढतो. त्याचे सिक्रिशन्स वाढतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण साधारणतः 4थ्या किंवा 5व्या महिन्यापासून आईला साधारण चिकट असा दुधासारखा स्त्राव यायला सुरुवात होते. आपण त्याला दूध म्हणूया नको, चीक असतो तो, पण तो साधारण 4थ्या-5व्या महिन्यापासूनच सुरुवात होतो. ह्या काळामध्ये मातेने आपल्या स्तनांची काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. रोज आंघोळ करताना तिने आपल्या स्तनांना तेल लावून मालिश करायला हवी. निपल्सला तेलाने हलक्या हाताने मालिश करून निपल थोडे बाहेरच्या बाजूला ओढून काढायला हवेत. कारण काय की काही पेशंट्समध्ये निपल हे कधी कधी रिट्रॅक्टेड असतात, म्हणजे आतमध्ये खेचल्या गेलेले असतात किंवा त्याला कधी कधी कात्रे पडल्यासारखे होतात, ज्यामुळं डिलिव्हरीनंतर बाळाला दूध पाजताना त्रास होऊ शकतो किंवा बाळाला दूध पिताना अवघड होऊ शकतं. त्यामुळं निपल्सची काळजी आणि स्तनांची काळजी ही प्रेग्नन्सीमध्येच घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. आंघोळीच्या अगोदर तेलाने मालिश केल्यानंतर आंघोळ करताना त्यावरती गरम पाणी ओतून स्तन धुवायला हवे, जेणेकरून निपल हा मऊ आणि सॉफ्ट राहतील डिलिव्हरीनंतर. ह्याची काळजी घ्यायला हवी. काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात मॅडमनी सांगितलेलं आहे. मॅडम खूपच छान आपण उत्तर दिलं की शरीराची तयारी आईच्या गर्भामध्ये जेव्हा गर्भ तयार होत असतो तेव्हा म्हणजे तिला दूध देण्यासाठी तिच्या शरीराची रचना कशी तयार होत असते याबद्दल फार चांगलं विवेचन केलं आहे. परंतु हेच करत असताना जसं मगाशी तुम्ही म्हणालात की कोलेस्ट्रॉल जो असतो तो बाळाला अत्यंत महत्त्वाचा असतो. तर कोलेस्ट्रॉल जर एखाद्या बाळाला
बाळाला जर दिला गेला नाही, म्हणजे पहिल्यांदा समजा बऱ्याच वेळेस असं असते की बाळाचं वजन खूपच लहान खूप कमी असते, म्हणून ते त्या ह्याच्यामध्ये पेटीमध्ये 7-8 दिवस त्या बाळाला ठेवलेलं असते, आई एकीकडे बाळ एकीकडे, अशी परिस्थिती बऱ्याच वेळेस होते. मग अशा वेळेस त्या बाळाला म्हणजे जेव्हा हे कोलेस्ट्रॉल किंवा पहिलं दूध जेव्हा नाही मिळत, तेव्हा काय त्याची म्हणजे त्याची जी भूक असते ती कशा पद्धतीने भागवली जाते आणि कशा पद्धतीने आईतले जे आंतरिक हे असतात ते त्यावेळेस तिचे भाव काय असतात? बऱ्याचदा असं होतं की काही कारणास्तव बाळाला आईपासून दूर ठेवायला लागतं, जसं की लो बर्थ वेट असेल किंवा प्रीमॅच्युअर बेबी असेल, तर अशा वेळेस आई एका ठिकाणी आणि बाळ दुसऱ्या ठिकाणी NICUमध्ये असं होतं. मग अशा वेळेस बाळाला कोलेस्ट्रॉल कसं देणार? तर ह्याच्यावरती साधा सरळ सोपा उपाय म्हणजे काय की आपण ते मिल्क एक्स्ट्रॅक्ट करतो, कोलेस्ट्रॉल पिळून काढतो आणि मग ते वाटी चमच्याने पेडियाट्रिशियनकडे ते भरवतात किंवा त्यांच्याकडे जर इन्फंट फिडिंग ट्यूब टाकलेली असेल तर त्यांनी ते भरवतात. आणि मग बाळाच्या बाकीच्या इतर फिडिंगची काळजी पेडियाट्रिशियन घेतातच, टॉप फिडिंगनी किंवा त्याला काय IV सप्लिमेंट असेल तर. पण कोलेस्ट्रॉल हे नक्कीच आपण एक्स्ट्रॅक्ट करून बाळापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो. एकूणच म्हणजे मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की जरी ते दुसरीकडे असेल, म्हणजे काही निमित्ताने जर समजा बाळाला दुसरीकडे ठेवण्याची जर वेळ आलीच तर ते कोलेस्ट्रॉल मात्र त्याचं आईचं हे करून आपण त्याला दिलं जाते. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कंटॅमिनेशन नसते त्या दुधाला किंवा त्याला स्टरलाइज करावं लागत नाही, डायरेक्ट ते देऊ शकतो. त्यामुळे लॅक्टोज वाढलंय किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स निर्माण झाले अशा पद्धतीचं काही त्या बाळाला हे होत नाही. म्हणजे खरंच फार अगाध रचना आहे. हे करत असताना मुलाचं म्हणजे एखादी आई जेव्हा आपल्या बाळाला दूध पाजत असते तर त्या मुलाचं पोट भरलंय की नाही हे बऱ्याच वेळेस समजत नाही, किंवा मूल पीत असते, आई भरवत असते, तर हे कसं समजावं की बाबा मुलाचं पोट भरलंय आणि त्याला पुरेसं दूध मिळतंय की नाही, हे कशा पद्धतीने तुम्ही समजू शकता? खूपच छान प्रश्न विचारला मॅडम आपण. बऱ्याच जणांच्या, बऱ्याच मातांच्या किंवा नातेवाईकांच्या मनात पण असा प्रश्न असतो की दूध देतो तर आपण, पण बाळाला दूध पुरतं का? कारण बाळ किती पितं हे दिसत नाही. समजा तुम्ही आर्टिफिशियल फिडिंग करत असाल तर तुम्हाला दिसतं तुम्ही 50 ml दूध दिलं आहे, 100 ml जे काय असेल ते दूध दिलं आणि बाळ पितं, पण स्तनपानामध्ये ते झाकल्यासारखं असतं, बाळ समजतच नाही की बाळ किती दूध पितं. तर साध्या गोष्टी आहेत, आपण त्यावरून आपल्याला समजू शकतं की बाळाला दूध पुरतं का नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा ते शांत असतं. 2 फिडिंगच्या मध्ये बाळ शांत असतं, ते किरकिर करत नाही, रडत नाही, ॲक्टिव्ह असतं. त्याचा रडण्याचा आवाज हा जोरदार म्हणजे चांगलं खणखणीत आवाजात रडतं बाळ. 2 फिडिंगमध्ये ते शांत झोपतं. त्यानंतर त्याचं वजन वाढतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट गेन होतं आहे की नाही. साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये बाळाचं नॉर्मली पहिल्या 5-7 दिवसामध्ये बाळाचं वजन कमी होतं, पण नंतर एक 8 ते 10 दिवसानंतर बाळाचं वजन वाढायला सुरुवात होतं आणि हा वजनाचा वाढीचा साधारण रेट 20 ते 25 ग्राम पर डे एवढा असतो. त्यामुळे तेवढं जर वजन बाळाचं वाढत असेल रोज तर बाळाला दूध पुरतंय असं समजायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बाळांना दूध पुरेशा प्रमाणात मिळतं अशा बाळांची संडास जी आहे किंवा शी जी आहे ती पिवळ्या रंगाची आणि सॉफ्ट असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बाळाला दूध पुरेशा प्रमाणात मिळतं ते बाळ साधारणतः दिवसातून 24 तासामध्ये 5 ते 6 वेळा मुबलक प्रमाणात लघवी पास करतात. म्हणजे बाळ लघवी बरोबर करते की नाही, संडास भरपूर आणि पिवळ्या रंगाची होते का, शांत झोपतं का, खेळतं का, ॲक्टिव्ह आहे का, रडताना आवाज त्याचा खणखणीत आहे का, हे आपल्याला समजतं. या उलट ज्या बाळांना आर्टिफिशियल फिडिंग आहे किंवा आपण जे टॉप फिडिंग देतो आणि ते पुरत नाही तर अशी बाळ किरकिर करणारी असतात. 2 फिडिंगमध्ये पण सतत इरिटेबल असतात, क्राय त्यांचा वीक असतो, मलूल असतात, वजन वेट गेन होत नाही त्यांचं बरोबर. अशा बाळांची संडास कडक असते किंवा ते होतच नाही त्यांना संडासला. 24 तास ते युरिन पास करत नाहीत किंवा लघवी केली तर ती तीव्र रंगाची किंवा डार्क येल्लो कलरची असते. असं जर असेल तर अशा बाळा अंडर फिडिंग आहे किंवा त्यांना फिडिंग प्रॉपर होत नाही असं आपण समजू शकतो. मग अशा परिस्थितीत म्हणजे जर एखाद्या बाळाला जर दूध पुरत नसेल किंवा त्याला कृत्रिम फिडिंगची आवश्यकता असेल तर हे कृत्रिम फिडिंग किंवा मिल्क स्टोरेज जे काही शब्द आहेत याबाबत आपण काय सांगू शकाल की कृत्रिम फिडिंग केव्हा करावं, मिल्क स्टोरेज म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ते आपण वापरू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा ना दूध पुरत नाही किंवा बाळाला दूध मिळत नाही ही म्हणजे हा मिसबिलीफ बहुतेक वेळा असतो बायकांच्या मनात आणि तो मातांनी आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे. पुष्कळ ती इन्सिक्युरिटीची भावना असते किंवा स्ट्रेस असतो किंवा ते सुरुवातीला नवीन असताना असं वाटतं की अरे मी बाळाला दूध बरोबर भरवते का नाही
किंवा दूध पुरतं का नाही, म्हणजे हा सगळा सायकोलॉजिकल आस्पेक्ट असतो. आणि फक्त काउन्सिलिंग करून किंवा त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन करून आणि त्यांना ब्रेस्ट फिडिंगला एनकरेज करून आपण ह्यावरती मात करू शकतो. दूध वाढण्यासाठी किंवा आईला जर पुरेसं दूध यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर बाळाने निप्पलला चोखणे. म्हणजे बाकी तुम्ही कितीही प्रकारचे औषधं जे उपलब्ध असतात त्यापेक्षा पण बाळ निप्पलला लावून दूध ओढतानाची जी आईच्या मेंदूला संवेदना जाते, बाळ निप्पलला लावून चोखतं, हे सगळ्यात मोठं स्टिम्युलस आहे दूध वाढण्यासाठी. त्यामुळं जेव्हा असं वाटतं आपल्याला की दूध पुरत नाही आहे किंवा दूध येत नाही, त्यावेळेस सगळ्यात पहिलं आपण काय करायला हवं तर बाळाला वारंवार छातीला लावून दूध ओढायला लावायचा प्रयत्न करावा. तरी पण दूध येत नसेल तर मग आपण आईला दूध वाढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषध देऊ शकतो. आता नवीन ॲलोपॅथीमध्ये मेटोक्लोप्रॅमाइड आहे किंवा डोमपेरिडोनसारखी औषधं आहेत किंवा ऑक्सिटोसिनसारखी औषधं आहेत जी वापरून आपण दुधाचं प्रमाण वाढवू शकतो. पण आपल्या भारतामध्ये आपण परंपरागत कालापासून ज्या गोष्टी वापरत आलेल्या आहोत, जसं की मेथी आहे, जे आपण मेथीची पेस्ट डिलिव्हरीनंतर बायकांना देतो, आळीवचे लाडू देतो, डिंकाचे लाडू देतो, शतावरी पावडर देतो, आलं, लसूण, बडीशेप, बाळशेपेचा काढा वगैरे जे आपण परंपरागत देतो, ह्या सगळ्या गोष्टींनी दूध वाढण्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो, दूध वाढायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईने आपलं स्वतःचा इंटेक व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आईने स्वतः पाणी भरपूर प्यायला हवं, आईने दूध प्यायला हवं. तिचा आहार जर व्यवस्थित असेल तर नक्कीच दूध वाढायला मदत होते. आणि एवढं करूनसुद्धा जर दूध वाढलं नाही तर मग आपण आर्टिफिशियल फिडिंगची किंवा टॉप फिडिंगची मदत घेऊ शकतो. आर्टिफिशियल फिडिंगसाठी आता बाजारामध्ये अनेक प्रकारचे रेडीमेड मिल्क प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत किंवा मग गाईचं दूध जे परंपरागतरित्या उपलब्ध असतात ते वापरूनसुद्धा आपण टॉप फिडिंग किंवा आर्टिफिशियल फिडिंग बाळाला देऊ शकतो. पण गाईचं दूध जेव्हा आपल्याला वापरायला लागतं तेव्हा त्यात आपल्याला बदल करावे लागतात, कारण गाईच्या दुधाचं कंपोजिशन आणि आईच्या दुधाचं कंपोजिशन हे वेगवेगळं असतं. आणि आपण म्हणजे त्यात थोडेसे बदल करून त्या आईच्या दुधाच्या कंपोजिशनपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो, पण ते कधीच आईसारख्या दुधाएवढं आयडियल बनू शकत नाही. पण त्यासाठी आपण गाईचं दूध घ्यायचं, त्याला निम्म पाणी टाकून डायल्यूट करायचं, म्हणजे अर्धं दूध आणि अर्धं पाणी करायचं आणि अगदी थोडीशी साखर टाकायची, म्हणजे ते आईच्या दुधाच्या जवळपास जाऊ शकतं. पण ह्या सगळ्याचा तोटा असा आहे की ह्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि बाळामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स व्हायची किंवा बाळाला कडक शी व्हायची वगैरे शक्यता खूप जास्त असते. मिल्क स्टोरेज ही एक संकल्पना आहे की ज्यामध्ये म्हणजे ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या बाळाजवळ कायम राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. यामध्ये आपण जे आईचं दूध आहे ते काढून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. साधारणतः -20°C हे वर्षभरसुद्धा दूध टिकतं आईचं दूध जर तुम्ही काढून ठेवलं तर. आणि नॉर्मल फ्रीजमध्ये 4°C साधारणतः 24 तासापर्यंत आपण आईचं दूध स्टोअर करून ठेवू शकतो. किंवा नुसतं तिने एक्स्ट्रॅक्ट करून काढून जर ठेवलं नॉर्मल टेम्परेचरला बाहेर, फ्रीजच्या बाहेर, तर ते 4 तासापर्यंत आपण आईचं दूध देऊ शकतो. एकूणच आपण बघितलं मॅडम, तुम्ही सांगितलं की फिडिंग म्हणजे बाळाला दूध केव्हा द्यायचं किंवा दूध पुरतंय की नाही या संदर्भात जेव्हा तुम्ही बोलला तेव्हा मला वाटते आपणही आपल्या मॅटर्निटी होममध्ये बघितलं असेल किंवा जेव्हा आपण कुठल्या तरी मॅटर्निटी होममध्ये जातो तेव्हा शक्यतो तिथे म्हाताऱ्या आजी जास्ती आलेल्या असतात आणि त्या सांगतात की दूध पुरत नाही बाळाला त्यामुळे ते रडतंय, दूध पुरत नाही बाळाला त्यामुळे रडतंय, अशा पद्धतीचं हे असते. आणि एकूणच ज्या स्तनदा माता असतात त्यांना जे काही पूर्वापारपासूनचे आपले जे काही डाएट थोडं म्हणजे जे पारंपरिक चालू आलेलं आहे की जसं आपण उल्लेख केला की हळीवाचे लाडू म्हणा किंवा डिंकाचे लाडू म्हणा किंवा मेथी म्हणा, निश्चितच याच्यामुळे तिला जे दूध वाढण्यासाठी हे जे काही प्रकार किंवा हे दिले जातात ते खरंच चांगले असतात. परंतु हे करत असताना जसजशी बाळाची वाढ होत असते, तो महिन्याचा होतो, 2 महिन्याचा होतो, तसं आईला सुद्धा आपलं डाएट थोडंसं सांभाळावं लागते. कारण आईनेच जर खाल्लं नाही तर ती त्या बाळाला कुठून देणार. मग याच्यासाठी आईने आपलं डाएट कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे, विशेषतः जन्मजात बालकापासून किमान 6 महिन्यापर्यंत तिने तिचं डाएट कशा पद्धतीचं ठेवायला पाहिजे. बरोबर आहे मॅडम. बाळाला साधारणतः एका दिवसामध्ये जन्मल्यानंतर 400 ते 500 ml दुधाची गरज असते, म्हणजे आई तेवढं दूध साधारणतः बनवत असते आणि त्यातून बाळाला साधारणतः तेवढ्याच प्रमाणात म्हणजे 400 ते 500 कॅलरीची गरज पडत असते. आणि तेवढ्या प्रमाणात जर बाळाला ते सप्लाय करायचं असेल तर आईचा आहार पण चांगल्या स्वरूपाचा असायला पाहिजे. नेहमीच्या आहारापेक्षा कमीत कमी 700 ते 800 कॅलरीज आईने जास्तीच्या घ्यायला हव्यात जेव्हा ती बाळाला दूध पाजत असते तेव्हा. जर तुम्हाला 700 ते 800 कॅलरीज जास्त घ्यायचे असेल तर तुम्हाला 2 वेळाच्या ऐवजी तुम्हाला 3 वेळा जेवायला हवं. नॉर्मली 2 जेवणाच्या ऐवजी तुमचं जेवण 3दा असायला हवं आणि एका नाश्त्याच्या ऐवजी तुम्हाला 2 ते 3 वेळा नाश्ता किंवा छोटे ब्रेकफास्ट करायला पाहिजेत.
आणि हा सगळा तुमचा जो आहार आहे हा परिपूर्ण असायला हवा. म्हणजे कार्बोहायड्रेट्स असायला पाहिजे, त्यामध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असायला पाहिजे, फॅट असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचं प्रमाण पण जास्त असायला पाहिजे. कारण साधारण 500 ते 700 ml जर बाळाला दूध देत असू आणि तितकं जर आईच्या शरीरातून पाणी जात असेल तर तिला डिहायड्रेशन नको व्हायला म्हणून पाण्याचं पण प्रमाण तिने जास्त घ्यायला हवं. रोजच्या जेवणामध्ये ती प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे कडधान्य खाऊ शकते, चीज, पनीर, मासे, अंडी यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकते. पण ह्या काळात तिने कटाक्षाने जे रेडिली उपलब्ध गोड पदार्थ आहेत जसं की बिस्किट म्हणा, केक, चॉकलेट ह्यासारख्या पदार्थ टाळावेत. कारण ह्यातून फक्त एम्प्टी कॅलरीज मिळतात, पोषण काहीच मिळत नाही. एकूणच मॅडम आपण म्हणालात की आईचं डाएट काय असावं त्याच्या संदर्भात सांगितलं, परंतु हे सुरू असताना जसं मूल वाढते, महिन्याचं होते, 2 महिन्याचं होते, 6 महिन्यापर्यंत जेव्हा होते, 6 महिन्यानंतर डॉक्टरसुद्धा सांगतात, पीडियाट्रिशियनसुद्धा सांगतात की आता थोडंसं त्याला बाहेरचं थोडा मऊ भात किंवा खिमटी असं थोडं थोडं द्यायला किंवा पातळ हे सूप टाईप असं काहीतरी द्यायला सुरुवात करा. मग या पाठचं कारण काय असतं? म्हणजे तेव्हा ते आईचं दूध त्याला त्याच्या वाढीसाठी त्याची जशी वाढ होत असते तसं पुरत नाही आणि म्हणून त्याला सप्लिमेंटरी डाएट सुरू करावं लागते की त्याला एक सवय व्हावी, आता आपल्याला ह्याच्यामध्ये जगायचं आहे, त्याचं शरीर त्याच्यासाठी तयार व्हावं, याच्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. नक्कीच पहिल्या 6 महिन्यापर्यंत आईचं दूध हे बाळासाठी पुरेसं असतं, त्यातून मिळणाऱ्या कॅलरीज ह्या बाळासाठी पुरतात. पण 6 महिन्याच्या नंतर बाळाची रिक्वायरमेंट वाढते, त्याला आईच्या दुधातून जेवढ्या कॅलरीज मिळतात तेवढं त्याला पुरत नाही आणि मग त्याला वरचं आपण दुसरं अन्न, बाहेरचं अन्न चालू करतो, त्याला विनिंग असं म्हणतो आपण. आणि विनिंगची प्रोसेस ही अगदी स्लो असायला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आपण विनिंग स्टार्ट करतो किंवा वरचे पदार्थ भरवायला सुरुवात करतो तेव्हा अगदी ते पातळ असावेत, बाळाला सहजासहजी पचणारे असावेत आणि खूप घाई करून भरवायला नको. म्हणजे पुष्कळदा भरवायला सुरुवात करताना आईना वाटते की माझ्या बाळाने खूप खायला हवं, वाटी वाटी भरून खायला हवं आणि तिला उत्साह असतो, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून ते ट्राय करते बाळावरती. पण मग ते काय होतं, बाळ पटकन नवीन चवी ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे सुरुवात करताना अगदी 1-2 चमच्यांपासून सुरुवात करायची, पातळ पदार्थांपासून सुरुवात करायची आणि आज तुम्ही एक पदार्थ भरवला तर लगेच दुसरा नवीन पदार्थ लगेच उद्या बनवायची घाई करू नका. बाळाच्या कलेने घ्या आणि हळूहळू सुरुवात करा विनिंगची. नक्कीच मॅडम, तुम्ही म्हणाला ते खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण आईचं बाळ जे असते त्या बाळाला सुदृढ करण्यासाठी तिने एक चंग बांधलेला असतो. मग तूप काय किंवा आणखीन इतर काय, त्याच्यासाठी ती दररोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थांचं हे म्हणजे ट्रायल, प्रत्येक घरामध्ये ह्या ट्रायल बेसिस वरती हे करत असतात आणि त्याचा पहिला प्रयोग ते आपल्या बाळावरती करत असतात. नक्कीच हे त्या थोडंसं या ज्या स्तनदा माता आहेत किंवा ह्या ज्या नवीन माता आहेत त्यांनी हा जो काही डॉक्टरांचा जो काही महत्त्वाचा संदेश आहे तो निश्चितच ध्यानात घ्यायला पाहिजे की बाळाच्या कलाने त्याला भरवणं किंवा त्याला फीडिंग करणं हे बाळाच्या कलाने करणं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम, हे जेव्हा होते किंवा जेव्हा मूल लहान असते, थोडं वाढू लागते, आईच्या दुधाचं महत्त्व काय आहे हे तुम्ही खूप छानपणे सांगितलं. परंतु सध्या जेव्हा म्हणजे पूर्वापारपासून ही आपली पारंपरिकता चालत आलेली आहेच, पारंपरिकता म्हणण्यापेक्षा निसर्गानुसार जे काय आहे ते सुरू झालेलं आहे. परंतु सध्याचं जग हे फार धावपळीचं जग आहे. अनेक महिला या कामाला जात असतात, अनेक महिला या उच्चपदस्थ आहेत. तर अशा वेळेस आपण बघतोय की स्तनपानाचं जे काही महत्त्व आहे ते थोडं कमी होत चाललेलं आहे. काय कारण आहे त्याच्या पाठची आणि काय सांगू शकाल याबाबत तुम्ही या महिलांना? स्तनपानाचं महत्त्व पहिल्याच म्हणजे काही वर्षांपूर्वी कमी झालेलं होतं, पण ते आता जसं आता परत अवेअरनेस वाढलेला आहे. शिकलेल्या बायकांसुद्धा आवडीने स्तनपान करतात. सुरुवातीला असं होतं की जेव्हा बायका बाहेर कामाला जायच्या त्यांना वेळ मिळायचा नाही, त्यामुळं लवकर टॉप फिडिंग सुरू करावं लागायचं, त्यामुळं साहजिकच ब्रेस्ट फिडिंगमध्ये प्रॉब्लेम येत होता. पण आता आपल्या नवीन नियमाप्रमाणे बायकांना मॅटर्निटी लीव्ह मिळते, 6 महिन्याची कंपल्सरी रजा मिळते, त्यामुळे त्या बाळांना नक्कीच 6 महिन्यापर्यंत ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. आणि काही मोठ्या कॉर्पोरेट ठिकाणीसुद्धा आता 50च्या वरती जर कामगार असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट बेबी सिटिंगसारखी व्यवस्था असते की ज्या ठिकाणी ते बाळाला ठेवू शकतात दिवसभर आणि काही ठराविक अंतराने बाळाला घेऊन जाऊन ब्रेस्ट फीड करू शकतात. त्यामुळे मला वाटतं की आता जेव्हापासून WHO आता हे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगचं जे हे चालू आहे ते तेव्हा त्याच्यानंतर बऱ्यापैकी
फरक पडला आहे. कारण स्तनपानामुळं आपण म्हणजे स्तनपानासाठी उद्युक्त का करतो सगळ्या लोकांना, कारण स्तनपान हे बाळासाठी सगळ्यात चांगलं पोषण आहेच आहे. आणि निव्वळ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगमुळं आपण इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करण्यात म्हणजे कमी करण्यात यशस्वी झालेलो आहोत. एकूणच मॅडम तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की सध्या कॉर्पोरेट जगतामध्ये किंवा मोठमोठ्या उच्चपदस्थ कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा ज्या महिला काम करतात आणि ज्या स्तनदा माता आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी रूम असते. किंबहुना शासनाने सुद्धा आता असे प्रयत्न केलेले आहेत की प्रत्येक एस.टी स्टँडवर किंवा जिकडे ऑफिसेस आहेत तिथे हिरकणी कक्ष की त्या तिथे जाऊन आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. अशा पद्धतीचे सुद्धा काही अभियानं आपल्याकडे सुद्धा सुरू करण्यात आलेली आहेत. आणि जसं आपण म्हणाले की काही एका ठराविक कालापूर्वी थोडंसं महत्त्व कमी झालेलं होतं, परंतु पुन्हा एकदा स्तनपानाचं महत्त्व वाढलेलं आहे. तरीही असं एक आहे की ज्या म्हणजे गर्भश्रीमंत महिला असतात किंवा उच्च मध्यमवर्गीय महिला असतात त्यांच्यामध्ये अजूनही थोडीशी स्तनपानाबद्दलची एक अढी आहे. मग ते एक थोडासा बुरसटलेला विचार म्हणून म्हणा किंवा आपला फॉर्म बिघडतो हा एक फार मोठा एक हे आहे. काय सांगाल अशा महिलांना की आपला फॉर्म सांभाळणं आवश्यक आहे की आपल्या बाळाचं भवितव्य गरजेचं आहे? स्तनपानामुळं फॉर्म अजिबात बिघडत नाही बायकांचा. जर तुम्ही स्तनपान करताना तुमचं डाएट व्यवस्थित ठेवलं, तुम्ही योग्य प्रकारची ब्रा वापरली तर असं फॉर्म बिघडला वगैरे असं कधी होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तनपानामुळं म्हणजे जे बायकांना फायदे होतात ना की त्यामध्ये तुम्ही स्तनांचा कॅन्सर रोखण्यास मदत होते. ज्या बायका आपल्या बाळांना ब्रेस्ट फीड ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे खूप कमी आढळून आलेलं आहे. अशा बायकांच्यामध्ये ओव्हॅरियन कॅन्सरचं प्रमाण कमी प्रमाणात आढळून आलेलं आहे. नैराश्याचं प्रमाण अशा बायकांच्यामध्ये कमी आढळून आलेलं आहे. त्यामुळे हे जर आपण फायदे बघितले स्तनपानाचे तर फॉर्म बिघडणे वगैरे ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. आणि तुम्ही जर योग्य व्यायाम केलात, फिट राहिलात, आहाराकडे लक्ष दिलं तर असं होणारच नाही फॉर्म बिघडतो वगैरे. नक्कीच ज्या उच्च वर्गातल्या महिला आहेत किंवा ज्या महिला अजूनही म्हणजे स्तनपान आपल्या बाळाला करू इच्छित नाहीत, केवळ आपलं म्हणजे सौंदर्य बिघडू नये किंवा आपल्या जी काही प्रकृती आहे किंवा आपला जो फॉर्म आहे तो बिघडू नये त्यासाठी निश्चितच हे उपकारक आहे. मॅडमने जे सांगितलं की त्याच्यामुळे किंबहुना त्यांचा फॉर्म वाढण्यासाठी मदत होते, कमी होण्याच्या ऐवजी. नक्कीच हे फारच आहे. परंतु या ह्याच्यामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण उहापोह करतो तेव्हा मॅडम एका गोष्टीचा मला पुन्हा एक शंका आहे की ज्या माता या ऑलरेडी आजारी असतात कुठल्या तरी एखाद्या गंभीर रोगाने, म्हणजे TB म्हणा किंवा कॅन्सर म्हणा किंवा सुरुवातीच्या म्हणजे प्राथमिक स्टेजला असतात किंवा एड्स असलेल्या मातासुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, तर मग अशा मातांना आपल्या मुलांना दूध पाजणं किंवा त्या पाजू शकतात का आणि त्याचे फायदे तोटे त्या बाळाला काय होऊ शकतात? आता आईचं दूध आपण कुणाला पाजायचं आणि कुठल्या बाळांना पाजायचं नाही याचे ठराविक काही म्हणजे ठोकताळे आहेत. ऑब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे कुठल्या ठिकाणी तुम्ही अजिबातच दूध पाजायचं नाही बाळाला, तर अशा ठराविक आजारांच्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस आहे, TB आहे आणि ज्याला अजून तुम्ही ट्रीटमेंट चालू केलेली नाही आणि ते स्पुटम पॉझिटिव्ह महिला आहे म्हणजे आईकडून बाळाला डायरेक्ट आता ट्युबरक्युलोसिस व्हायचा धोका आहे, अशामध्ये आपण आईला स्तनपान म्हणजे करायला नको म्हणून सांगतो. HIV पॉझिटिव्ह पेशंटमध्ये पण पूर्वी स्तनपान नको म्हणून सांगायचे, पण आता हल्ली आपण इन्फॉर्म कन्सेंट देतो म्हणजे पेशंटला आपण चॉईस देतो की स्तनपानाचे हे फायदे आहेत आणि स्तनपान केल्याचे हे तोटे आहेत आणि मग तिला तो आपण चॉईस देतो की तिने स्तनपान करायचं किंवा नाही. काही डिकॉम्पेन्सेटेड हार्ट डिसीजची पेशंट असेल किंवा जर आईला काही ठराविक प्रकारची औषधं चालू असतील जसं की अँटी थायरॉईड ड्रग्ज, अँटी कॅन्सर ड्रग्ज, अँटी इपिलेप्टिक ड्रग्ज किंवा अँटी कॅन्सर ड्रग्जसारखे जर ड्रग्ज आईला चालू असेल तर असे औषधं ज्या माता घेत असेल त्यांच्यामध्ये सुद्धा आपण अजिबात ब्रेस्ट फीड नको असं म्हणतो. काही मातांच्यामध्ये डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम सायकोसिस नावाचा आजार होतो म्हणजे थोडासा वेडसरपणासारखा आजार असतो हा, ज्यामध्ये जर आपण आईजवळ जर बाळ दिलं तर ते बाळाच्या कदाचित जीवाला धोकादायी ठरू शकतं. अशा वेळेससुद्धा आपण आईला ब्रेस्ट फिडिंग बंद ठेवण्यास सांगतो. आणि काही बाळाचे आजार असतात की ज्यामध्ये आपण ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाही म्हणजे बाळाला जर काही वेगळ्या प्रकारचे आजार असतील हार्ट डिसीजसारखे वगैरे किंवा क्लेफ्ट पॅलेट ज्यामध्ये बाळ ओढूच शकत नाही दूध, अशा ठिकाणी मग आईचं दूध आपल्याला बाळाला बंद ठेवण्यासाठी सांगायला लागतं. नक्कीच अशा गंभीर समजा आजार असतील तर त्यांना एकतर सांगून किंवा मग
दुर्दैवाने काही बाळांना बाहेरूनच फिडिंग करणं हे अत्यावश्यक असते त्या त्या प्रसंगाला. परंतु जर एखाद्या अशा मातेला समजा दूध नसेल किंवा बऱ्याच वेळेस असं म्हटलं जाते की या दूध नाही आहे किंवा अशी परिस्थिती असेल की त्यांना काहीतरी दुर्धर आजार असेल आणि त्या पाजू शकत नाही आहेत आपल्या बाळाला, अशा वेळेस एखादी दुसरी माता आहे की जी स्तनदा आहे, तर तिचं दूध त्या बाळाला दिलं तर चालू शकते का? हो, नक्कीच असं आपण दूध देतो. म्हणजे पूर्वीच्या काळी पण आपण ऐकलेलं आहे, दूध माता असायच्या, म्हणजे राजे महाराजाच्या लोकांच्याकडे बाळाला दूध देण्यासाठी दुसऱ्या दाई लोक असायचे. आणि हल्लीसुद्धा आपण म्हणजे कधी कधी काही लोकांच्यामध्ये जेव्हा आईला दूध नसतं किंवा आईला काही वेगळा एखादा आजार असेल की जिचं आपण दूध पाजू शकत नाही, तर आपण दुसऱ्या मातेचं दूध देऊ शकतो. पण मग हे म्युच्युअल कन्सेंटवरती, म्हणजे दोघांची पण त्यासाठी संमती असणं आवश्यक आहे. आणि ज्या मातेचं आपण दूध देणार आहोत तिला इतर कुठला आजार नाही, HIV, हिपॅटायटिस वगैरे, असं स्क्रीनिंग करून मगच आपण ते दूध द्यायची परवानगी देतो. नक्कीच जसं मॅडमने सांगितलं तसं की पूर्वापारपासून म्हणजे दासी राजे महाराजांच्या काळात सुद्धा दूध माता असायच्या की ज्या अशा बाळांना ज्यांना दूध कमी पडतंय अशांची गरज या मातांकडून भागविली जायची. म्हणजे याला थोडंसं पूर्वापारपासून आलेलं थोडंसं एक अधिष्ठान सुद्धा आहे की दूध दुसऱ्या जर आईचं, शेवटी ती आईच आहे आणि ते दूध त्या बाळाला सुद्धा चालू शकेल. मॅडम, सध्या कोविडचा कालावधी सुरू आहे, म्हणजे एकूणच कुठलीच आता सध्याची चर्चा ही आपण कोविड हा शब्द काढल्याशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही. तर अशा पार्श्वभूमीवरती सध्या आपण वाचतो किंवा टी व्हीवरती सुद्धा बघतो की कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मातेने सुंदर सुदृढ अशा बालकाला जन्म दिला. दोघांचे आरोग्य चांगलं आहे, मूल पॉझिटिव्ह नाही आहे पण आई पॉझिटिव्ह आहे. मग किंवा परवाच्या दिवशी एक बातमी अशी सुद्धा होती की आई आणि मूल दोघंही जण, म्हणजे पहिल्यांदाच एक की जन्मजात मूल पॉझिटिव्ह असण्याची पहिलीच घटना काल टी व्हीवरती दाखवण्यात आलेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मातेने आपल्या कोविड निगेटिव्ह असलेल्या मुलाला स्तनपान केलं तर चालते का? आणि दोघे जर पॉझिटिव्ह असतील तर स्तनपानाचं हे जे काही आहे ते कितपत संयुक्तिक आहे, मेडिकली कितपत योग्य आहे? WHO गाईडलाईन्सनुसार म्हणजे WHO असं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की स्तनपान नेहमीच हे बाळासाठी चांगलं आहे. म्हणजे माता कोविड पॉझिटिव्ह असो किंवा HIV पॉझिटिव्ह असो, कोविड पॉझिटिव्ह जरी असेल तरी त्यामध्ये स्तनपान करायला हरकत नाही असं WHO गाईडलाईन्स सांगतात. समजा माता कोविड पॉझिटिव्ह आहे आणि ती अशा कंडिशनमध्ये आहे की ती दूध पाजू शकते, म्हणजे सिरियस नाही आहे, तिला कुठलाही म्हणजे रेस्पायरेटरी डिसऑर्डर एवढी जास्त नाही आहे की ती बाळाला दूध पाजू शकणार नाही, अशी कंडिशन तिची नाही आहे. तर अशा वेळेस तिने नक्कीच आपल्या बाळाला दूध पाजावं, पण योग्य ती काळजी घेऊन. म्हणजे मास्क लावलेला असावा, हँड सॅनिटायझरनी दूध स्वच्छ केलेले असावेत आणि दूध पाजायच्या अगोदर पण तिने आपली ब्रेस्ट किंवा छाती ही साबणाने धुवून मग बाळाला दूध पाजायला हवं. किंवा समजा कधी कधी मग आई जर जास्त इल असेल आणि ती उठून बाळाला दूध पाजू शकत नसेल तर अशा वेळेस आईचं दूध एक्स्ट्रॅक्ट करून कुठल्या तरी हेल्थ वर्करनी बाळाला म्हणजे दूध पाजलं तरी हरकत नाही. पण WHO गाईडलाईन्सप्रमाणे आपण बाळाला दूध पाजू शकतो जर मदर कोविड पॉझिटिव्ह असेल तर. मग बाळ पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो काही फरक नाही पडत. माता पॉझिटिव्ह असेल तर आपण दूध देऊ शकतो. कोविडच्या पार्श्वभूमीवरती अनेक लोकांमध्ये याबाबत संभ्रम आहे. आपण सुद्धा जेव्हा टी व्हीवरती बातमी बघतो तेव्हा म्हणतो की अरे बापरे, ही स्तनदा माता ही कोविड पॉझिटिव्ह आहे, आता त्या बाळाला कसं दूध पाजणार? निश्चितच मॅडम, आपण हे जे काही उत्तर दिलेलं आहे त्यामुळे अनेकांच्या मनातल्या शंकांचं निरसन झालेलं आहे. मॅडम, तुम्ही गेली 18 वर्ष एक उत्तमरित्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत आहात. अनेक ऑपरेशन्स तुम्ही केलेली आहेत, क्रिटिकल ऑपरेशन्स केलेली आहेत, अनेक महिलांना अपत्यप्राप्तीचा आनंद तुम्ही दिलेला आहे. अशा वेळेस आज जागतिक स्तनपान दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माता भगिनींना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? मी नेहमी माझ्या पेशंटला पण सांगते, म्हणजे पेशंटला पुष्कळदा मनात शंका असते की दूध पुरतं का नाही, दूध देऊ का नको, हे 2 थेंबच दूध आहे, हे कसं पुरेल? तर माझं नेहमी हे सांगणं असतं की जसं गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी आहे, शेळीचं दूध शेळीच्या बाळासाठी आहे, तसं माणसाचं दूध तुझं दूध तुझ्या बाळासाठी आहे. आणि तुझं शरीर जे तुझ्या बाळासाठी उत्तम आहे ते तयार करते, त्यामुळं तुझं दूध तू पाजायला हवं, हे मी प्रत्येक पेशंटला सांगत असते. त्यामुळं तुमचं शरीर उत्तम ठेवा, निरोगी ठेवा, आहार योग्य ठेवा. दूध 100% तुम्हाला दूध येणार, दूध वाढणार. आणि दूध पाजत राहिलं तर असा कधी प्रॉब्लेम होत नाही की तुम्ही दूध पाजत राहिलात आणि दूध संपलं. म्हणजे असं कधी होत नाही की ते 25 ml दूध एकदा ब्रेस्टमध्ये तयार आहे आणि बाळाने दूध पिलं आणि दूध संपलं, असं कधी होत नाही. बाळ जितक्या वेळेस दूध ओढत राहणार तितकं
दूध येत राहणार. त्यामुळे पहिलं मनातली भीती किंवा इनसिक्युरिटीची जी भावना आहे ती काढून टाका. स्वतःची तब्येत चांगली ठेवा, योग्य आहार ठेवा आणि कमीत कमी 6 महिन्यापर्यंत तरी बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करा. आणि तुम्ही मॅक्झिमम 2 वर्षापर्यंत बाळाला ब्रेस्ट फिडिंग करू शकता, पण ॲटलिस्ट 6 महिन्यापर्यंत तरी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायला हवं. आज जागतिक स्तनपान दिनानिमित्त आपण विशेष चर्चा केली डॉक्टर विशाखा श्रीपाद पाटील यांच्याशी. सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आहेत, कुडाळ येथे त्या प्रॅक्टिस करत असतात. स्तनपानाचं महत्त्व काय आहे, बाळाला स्तनपान का केलं पाहिजे आणि आईला आणि बाळाला दोघांनाही त्याचे फायदे कसे होतात याचं सुंदर आणि विस्तृत विवेचन डॉक्टर पाटील यांनी केलेलं आहे. निश्चितच याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील स्तनदा मातांना होऊ शकतो. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्टुडिओमध्ये मॅडम आज आपण आलात आणि ह्या जागतिक स्तनपान दिनानिमित्त फार चांगल्या रीतीने आपण या महिलांना जे काही विवेचन केलेलं आहे, त्यांचं उद्बोधन केलेलं आहे, त्याबद्दल तमाम आमच्या सिंधुदुर्ग लाईव्ह टीमकडून आपले खूप खूप आभार, धन्यवाद.